आणि बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुरू असलेलं जातीपातीचं राजकारण बंद व्हायला पाहिजे अशी इच्छा पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली आहे। बीड लोकसभेमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं राजकारण सुरू असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या। पंकजा मुंडेंची याबाबतची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती। निवडणुकीच्या प्रचारात अभद्र भाषा वापरली जाते, या भाषेचा वापरही टाळायला हवा असं पंकजा म्हणाल्या। काही घटना घडल्या अशा ज्याने व्यतीत झालात किंवा वाटलं की हे राजकारणामध्ये व्हायला नको, असं काही घडलं या काळामध्ये? असं घडतच आलंय नेहमीच राजकारणामध्ये। एक स्टँडर्ड जीवन जगणाऱ्याची ज्याला सवय असते किंवा आपण काही पथ्य स्वतःला लावून घेतलेले असतात त्याला फार अवघड असतं असं राजकारण झेलणं। जसं मी कधीच कोणावर वैयक्तिक टीका केली नाही, कोणाला हीन समजून बोलले नाही, कोणाला कधी तुच्छ वागवलं नाही किंवा कोणावर वैयक्तिक व्यंगांवर मी बोलले नाही। हे सगळं मी पथ्य पाळत गेले आणि ते पथ्य समोरचे लोक किंवा काही काम करणारे लोक पाळत नाहीत। त्यांना वाटतं काही अभद्र बोलणं म्हणजे खूप चांगलं आहे। हे सगळं बघून थोडं अस्वस्थ व्हायला होतं, परंतु मी लगेच त्या विषय वेगळे करत असते। म्हणजे फार ते स्वतःवर अवलंबून राहत नाही मी त्या विषयांवर किंवा मनाला लावून घेत नाही। 3-4 मिनिटात बाजूला होते। पूर्वी तसं नव्हतं, मी 3-4 दिवस त्याच्यावर विचार करायचे। आता मी मॅच्युअर झाली असेल एवढ्या आठवणी एवढ्या अनुभवानंतर। या भावुक क्षणामध्ये काही घटना, काही व्यक्ती, काही प्रचार अथवा काही स्टेटमेंट्स असे होते की आम्ही आता खरं तर राजकारणामध्ये विसरून चाललो आहे, फार काही राजकारणामध्ये लक्षात ठेवायचं नसतं, कारण काल बघितलं आज नाही मिळत बघायला, आजचं उद्या मिळत नाही। पण मग हे काही परमनंट जरी नसलं तरी उद्या कदाचित निकालानंतर अथवा मतदानानंतर काही बदलेल ह्याच्यामध्ये? बदलावं असं मला वाटतं आणि हे बदलावं ते या निकालातच बदलावं। या सगळ्या गोष्टी ज्यांना पसंत नाही, एका स्त्रीचा अवमान कोणाला पसंत नाही, एका जातीपातीचं विषारी राजकारण कोणाला पसंत नाही, विकासासाठी निस्वार्थपणे काम करणारी शक्ती जर आपल्याला हवी असेल तर हे सगळं या निवडणुकीत बदलावं असं मला वाटतं। फारच राजकारणाच्या पातळ्या घसरत चाललेल्या आहेत आणि ते कायम ठेवणं पुन्हा बोलताना वगैरे हे पण एक टास्क। मी पण 22 वर्ष काम करते, कधीच असं मी शब्द नाही जाऊ दिला की ज्याच्यावर मला परत तो घेण्याची वेळ आली आहे आत्तापर्यंत। सरस्वती देवीचा आशीर्वाद आहे। पण असं जर लोक वागत गेले सर्वच तर आपलं निवडणुकीपुरतं राजकारण राहील, नंतर सगळं छान आलबेल राहील। आम्ही तरी आमच्या लोकांशी असेच संबंध ठेवलेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।